नवरा कसा असावा? तुझ्यावर भरोसा ठेवणारा, तुझ्यावर विश्वास करणारा. नाहीतर त्याच्या नावाचं कुंकू काय उगीच मिरवायचं? अगं काय झालं? आता तर लाजली होतीस आणि आता काय झालं? हे बघ, तुझ्या डोळ्यातलं पाणी येतंय. तुला तुझ्या नवऱ्यावर भरोसा वाटतो ना? त्यांनी शब्द दिलाय ना? म्हणजे तुझी खातर आहे ना? मग का तुझा चेहरा असा उतरलाय? माझ्या कुकवाची खातर हाय हो, पर बाकीचे सासरचे बी रीतीलाच धरून असणार ना. मग बसू दे की धरून, काय होईल? त्यांनी बी मधल्या बाईंच्या सारखं केलं तर? खरंच नांदवलं नाही तर? अगं गोदाताई, आपण अमंगळ मनात सुद्धा आणायचं नाही असं आबासाहेब म्हणतात. तू तर पवित्र आहेस, मग तू असा विचार का मनात आणतेस? ते सांगून पटलं पाहिजे ना. का नाही पटणार हेच तर आम्हाला अजून कळत नाही. आता तुम्हाला कसं मी सांगितलं तरी नाही समजणार जिजाक्का. अगं हळू हळू थांब, आम्ही आलोच. काय ताराबाई, तुम्हाला दर दिवशी तेच ते सांगायचं का? जिजांना सुद्धा एकदा सांगितलेलं समजतं, पण तुम्ही परत परत तेच करताय. हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या घरची पद्धत इथं अजिबात आणायची नाही. आम्हाला घडीत जसं हवंय तसंच व्हायला पाहिजे, समजलं? मधल्या जिजा बघा, आता तुमचीच आठवण काढली होती. ताराबाईंना घेऊन जा आणि तुम्ही कसं करता ते सांगा त्यांना. जा त्यांच्या बरोबर. अहो, आम्ही एक काम करून मग येतो. ठसका लागलाय, पाणी देऊन पटकन येतो. हा गुण मात्र आमचा घेतलाय हो जिजा. तुम्हालाही बघवत नाही ना? बघा, कोणालाही आज्ञा न सोडता स्वतः धावत आल्या. घ्या, कुणाला ठसका लागलाय? राघोजी दादा की दत्ताजी दादा? गोदाताई. हो आहो, गोदाताईला ठसका लागलाय म्हणून आम्ही तडक निघून आलो. नशीब जीव चाललाय म्हणून स्वतः कडमडली नाही. का? तुम्हाला नाही कळणार. जा तुम्ही, आणि तिला इथं अजिबात आणायचं नाही. अहो, जा, नाही तर जीव जाईल तुमच्या गोदाताईचा. आणि काही यायला नकोय. तुमच्या मधल्या आऊ अजून समर्थ आहेत. आणा इकडं, आम्हीच करतो. दादासाहेब, आम्हाला आवाज दिलात का? हो, पण चित्तात जाऊबाई असल्यावर आमची हाक कशी कानी जाईल? नाही नाही, तसं काही नाही. अहो बघा, बायकांच्या वर लाजता येते की तुम्हाला? जिजा, काय हो, एवढ्या लगबगीनं कोणासाठी पाणी घेऊन चाललाय? अहो, गोदाताईला ठसका लागलाय. आम्ही नंतर बोलतो. हं? आम्ही येतो. दादासाहेबांनी बोलवलं होतं. बर, पण तुम्ही का आवाज दिलात ते नाही सांगितलं. आता तुम्हालाच घाई होती, म्हटलं राहू दे. नाहीतरी आम्ही मंडळींचा विचारणार, मग तुम्ही लाजणार. बघा, पुन्हा तेच. अहो, जाऊबाईंची काही वार्ता आली आहे का? कोणाची? आता आम्हाला तुमची एकच मंडळी ठाऊक, बिंबाई. आणखीन एक केलीये की काय? नाही नाही, तसं काही नाहीये. नाही ना? मग त्याच गेल्यात ना माहेरी बाळणपणासाठी. दिवसभरात आलेत ना, काही कळलं का? नाही ना. आता तिकडच्या वाड्यात एवढी तरी पोच असायला हवी ना. काहीतरी सांगावं धाडायला नको का? मग इकडे तरी कसं कळणार? आम्हाला नाही, किमान आपल्या माणसाला तरी सांगावा धाडायला हवाच. कुंकू आपली चातकासारखी वाट बघत असेल, आपल्या वार्तेकडे डोळे लावून बसलं असेल,
हे किमान आमच्या जाऊबाईंना कळायला नको का? थांबा, आता आल्या की चांगली खबरच घेते. त्यांचे कानच धरले तर चालतील ना? नाही नाही, त्यांची काही गलती नाही. सांगावा धाडला असेल, स्वार येतच असेल की. येतो. जी गोदाताई, जिजाका किती मायानं करता. गोदाताई, पाणी देणं आणि पाठीवरनं हात फिरवणं ठाऊक आहे. नुसतं ठाऊक असणं आणि मायेनं ते समज करणं यात लई फरक आहे. तुम्हाला नाही उमकायचं, तुमच्या आत लई माया आहे हो. हे बघ, आम्हाला सारखं हे समजणार नाही ते समजणार नाही हे सारखं ऐकवायचं नाही. अहो, मगाशी आम्ही आत गेलो होतो तेव्हा सुद्धा मधले आऊ आम्हाला म्हणाले की तुम्हाला हे कळणार नाही. ते काय ते? हेच की तू चुलीजवळ कडमडलेली. पण गोदाताई, तू तिकडे गेलेली का नाही चालणार? बघा आमच्याकडे, आम्ही मोठ्या झालोय नाही का? मग आम्हाला समजणार नाही असं तुम्ही सगळे का म्हणताय? आता कसं सांगू? हे बघा, आमच्या मागल्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या किती मोठ्या येतात. आमच्या 2 हातात पुरणार नाही एवढ्या मोठ्या येतात. पण का? याचा इथे का संबंध? अहो, तेच सांगते ना, त्या बी मोठ्याच असतात ना बघ. तर त्याला कुणी लहान म्हणाल का? नाही, त्या मोठ्याच असतात. आणि त्या मोठ्या असतात म्हणून त्याला कोणी आंबा म्हणाल का? गोदाताई, कैरीला आंबा कसा म्हणणार? तू पण ना काहीही विचारत असतेस. आंबा किती गोड असतो. म्हणजे कैरीला ग्वाडपणा काय असतो हे ठाऊक नसणार हो का नाही? पण गोदाताई, कैरी आंबटढाण असते. ती जेव्हा पिकल्यावर गोड होईल तेव्हाच गोडपणा कळेल ना. अगदी बरोबर. मग आपलं बी त्या कैरी आंब्यासारखंच असतंय बघा. तुम्ही मोठ्या झाल्या आहेत पर अजून कैरीवाणीच हायसा. पिकल्यावर समद उमगल. पिकल्यावर म्हणजे जाणती झाल्यावर. तेच कधी होणार? आता ते कसं सांगायचं? आणि ते आपोआपच होत आणि झालं की चुमकतय. आता असं बघू नका. चला, सूर्यास्त होऊ लागलाय. तुम्ही अगोदर आज चला बघू. जिजाका चला. महाद्या, महाद्या, सूर्य बुडाला म्हणून इथं वस्ती करायचं ठरवलं हाय. वर्दी काय द्यायची? सिंदखेडच्या धाकल्या बाईसा माहिती असं जाऊन सांगा. म्हणजे लखोजी राजांच्या दाखल्या? नाही नाही, जगदेवरावांच्या बाईसा माहिती. येशीवर तपासलेल्या परवान्याचा कागद बी बघून घ्यावा. झालं, जाऊन वर्दी दे. जगदेवा ठरलं, श्रीकृष्णाचा कौल स्वीकारायचा. साम दाम दंड भेद काहीच वर्ज नको. आमच्या लक्षात नाही आलं दादासाहेब. नाही आलं? तुम्हाला काही फरक दिसत नाही का? हा, तुम्ही चिंतेत होतात.
आज उत्साहात आहात म्हणजे मार्ग सापडलाय, काहीतरी उकल झाली वय ना. जगदेवा, आपल्यासाठी काय महत्वाचं हे एकदा स्वतःशी ठरवलं की सगळं सोपं होतं. अरे मुघल काय, निजाम काय, आदिलशाही काय, शेवटी सगळा भार मराठा सरदारांवरच. बर, मराठा सरदारांमध्ये तरी फरक आहे का? नाही. सुलतानाकडून सरंजाम मिळाला, धनदौलत मिळाली, प्रतिष्ठा मिळाला की बस हे तलवार उपसायला मोकळे. अरे पण कुणाविरुद्ध उपसतोय तलवार आपण आणि कुणासाठी उपसतोय तलवार आपण हे महत्वाचं नाहीये का? दादासाहेब, आपण काय बोलताय ते आमच्या नीटच ध्यानात येत नाहीये. आम्ही काहीच अवघड बोललो नाही जगदेवा. जगदेवा, आज तुमचंच लक्ष नाहीये. आम्ही म्हणत होतो की सुलतानाच्या इब्रतीसाठी आम्ही आमच्या सगळ्या सोयऱ्यांवर सुद्धा हत्यार उपसायला मागं पुढे पाहत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली निष्ठा आपल्या रयतेसोबत असायला हवी, रयत सुरक्षित असायला हवी, आपलं ते ध्येय असायला हवं. आलं लक्षात. सगळे सुरक्षित असायला पाहिजे. चला आपण खुर्रमकडे अर्जी पाठवूयात आणि आपल्या पाचच्या हजरतकडे सुद्धा अर्जी पाठवूयात. एकाच वेळी दोघांकडे आपण रयतेसाठी गारणं घालूयात. चला. जगदेवा, हा काय काय इतक्या महत्वाच्या विषयावर आपण बोलतोय आणि तुम्ही फक्त शरीरानं आमच्या सोबत आहात, मनानं नाही का? बर, चूक झाली दादासाहेब, क्षमा असावी दादासाहेब. परत नाही होणार. सांगा काय करायचंय ते. जगदेवा, आम्ही परके आहोत का? का असं का म्हणताय? मग चूक झाली परत करणार नाही ही भाषा का? त्यापेक्षा मनातली गाठ मोकळी करा, ते जास्त बरं वाटेल. रयतेच्या प्रश्नापुढे दादासाहेब तुम्ही व्यक्तिगत मसला कधीच आणत नाहीत. आणि आम्ही तो आणला तर आम्ही तुमच्याकडून काय शिकलो दादासाहेब? जगदेवा, पुऱ्या रयतेची चिंता आम्ही करतो, मग आमच्या धाकल्या भावाची करणार नाही वय? बोल, मोकळेपणानं बोल. दादासाहेब, आमच्या बाईसाहेब बाळणपणासाठी. बरोबर, आलं ध्यानात. काही घोर घेऊ नकोस. यावेळी काही अघटित घडणार नाही. आधीच चित्तात आहे ना, म्हणून घोर वाटतोय ना. भूतकाळाची जळमट काढून टाक. यावेळी सगळं मंगल. बाकी काही नाही दादासाहेब, तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होईलच. पण परत येताना प्रवासात काही झालं तर? अगं बाई, पिढा पिढा टळो. उमाबाई, ओळखलत का आम्हाला? अहो, म्हणजे आमच्या आत्याबाईंच्या जाऊबाई आहात, बिंबाबाई. असं कसं ओळखणार नाही? इतक्या क्षीण दिसताय, खरं तर ओळखलंच नसतं. आता आहोत अशाच वाटणार ना. अगं बाई, खरंच आजारी आहात की काय?
मग अशा उभ्या नका राहू. चला बरं आतमध्ये. कालिंदी बाई, आधी आतमध्ये गेल्यानंतर काय ते निखारे ओवाळून टाकताना ते ओवाळून टाका. आणि कोणत्या तरी वैद्यभुवांना बोलवा बरं आधी. वैद्य नको. का? दूध घ्या. एवढा थाळा झाला दूध. नाही नको. आमच्या कान्हूने सांगितलं, ओथंबल्यावानी अगदी ओझ्याखाली दबून गेल्यासारख्या वाटतंय. 4 घासही धड खाल्ले नाही तो तुम्ही. तीच येणार होती खरं तर, पण आम्ही चालू. दूध घ्या. नाही नको. दूध घेतलं तर जरा बळ येईल अंगात. घ्या. आता अंगी बळ येऊन काय करायचं? आमचं आयुष्यच आता संपलंय. असं का म्हणता? असा कोणता आजार झाला तुम्हाला? नशिबाचा. म्हणजे? सावकाश. असू दे असू दे. तुम्ही विश्रांती घ्या, आपण उद्या बोलूया. उद्या सुद्धा हा त्रास असाच होणार उमाबाई. 4 दिवसांनी देखील हा त्रास एवढाच होणार. सावकाश. माहेरी जाऊ नका, माहेरी जाऊ नका असं आमचे स्वारी सांगत होते, पण आम्ही हट्टानं माहेरीच गेलो ना. त्याचंच फळ दिलं हो. काय चुकलं आमचं? इतक्या वर्षांनी दिवस गेले, मग बाळणपण माहेरीच व्हायला नको का? पण त्याचीच शिक्षा दिली आम्हाला. केलेलं बाळ जन्माला आलं, रडलं नाही, कळलं नाही, काही त्रास दिला नाही. माहेरचे सोडत नव्हते. रहा रहा म्हणून चालू होतं सगळ्यांचं. पण तुम्हीच सांगा, सगळी बाळणपणाची तयारी, पाळणं, खेळणी, 5वीची पूजा, बारशाचं गाव जेवण, सगळी तयारी झाली होती. पण ज्याच्यासाठी ही सगळी तयारी केली होती तो पाय न वाजवताच निघून गेला. असू दे. मग तिथे राहून काय करू, काय बघू? ती सगळी तयारी परत परत आमच्या डोळ्यांनी बघत होती. म्हणून आम्ही निघालो. असू दे, असू दे. सावकाश. आता इथेच राहा. नाही, लवकरात लवकर स्वारीची भेट घ्यायची आहे. म्हणजे आमचं एक काम आहे त्यांच्याकडं. हो, पण आम्ही काही लगेच सोडणार नाही तुम्हाला. अहो, तुम्हाला प्रवास झेपणार आहे का? काही नाही. आम्ही सिंदखेडला स्वार पाठवू आणि वरती देऊ. नाही नाही, आमची वार्ता आम्हीच सांगणार. ती वरती देऊ नका तुम्ही. बर 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 बर. तुम्ही इथे आलात, वस्तीला आहात, हा सांगावा फक्त देऊ. मग तर झालं. आता येतो आम्ही. विश्रांती घ्या. थांबलो तर गप्पा मारू. दूध घ्या बरं आधी. घ्या म्हटलं ना. बाकी काही नाही दादासाहेब, येळ बखत बरा नाही. अहो, आपण इथं असताना गोदाला उचलून नेलं. तुमचा धाक म्हणून ती आबरूनिशी परत आली. पण भीमबाई बाईसाहेब,
इतक्या दूर वाटेत कोणीतरी नाही नाही, ते विचार डोक्यात येत आहेत दादासाहेब. ते आणायचेच नाहीत. आहे म्हणलं की होत आणि नाही म्हणलं की नाही होत. तू बाकी विचार करूच नको जगदेवा. मी सांगतोय ना, वाटेत सुद्धा काही वाईट होणार नाही. सगळं व्यवस्थितच होईल. एवढे धीराचे बोल त्यांना ऐकून आलात आणि इथं हसवं गाळताय. मग काय आम्ही आमचं दुःख त्यांच्या समोर दाखवायला हवं होतं? नाही नाही, तुम्ही तुमचा तोल जराही जाऊ देणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही स्वार पाठवतो. आणि हो, अशा वेळी आम्ही त्यांच्या समोर येणं म्हणजे त्यांनाच अवघडल्यासारखं होईल. शक्यतो आम्ही टाळूच, पण तुम्हीच सगळं बघा. ठीक आहे. हिराजीला पाठव. त्याची बायको सुद्धा तिकडे, त्यांची भेटही होईल. नाही नाही, नको. का? उपाशी आहे. चिरंजीव उपाशी आहे म्हणून तोही उपाशी आहे असं तुम्हीच सांगितलं ना. त्याला प्रवास झेपणार नाही. आमच्यासाठी स्वारी उपाशी पोटी जुन्नरहून येते ना. आणि असंही आम्ही त्याला उपाशी पोटी पाठवणारच नाही. आधी थाळा घ्यायला लाव. शहाजींनी थाळा घेतल्याशिवाय तो घेणार नाही. तेच म्हणतेय मी. पुरे झाली आता शिक्षा. त्यांनाही खाऊ दे. हिराजी पण खाईल आणि निघेल. बघा, एका दाडात बघा किती पक्षी मारतात ते. पण हो, थाळ्यावरची बंदी उठवली तरी आम्ही सांगेपर्यंत कोठडी आणि तलवारीला हात न लावायची सक्ती मात्र कायम राहील. दादासाहेब, आऊसाहेबांच्या हाताला काय चव आहे ना. जगात अशी कोणाच्याच हाताला चव नाही. हो ना हिराजी? होय तर. हा मी आता संपवलं. आम्हाला माहित आहे ते काही चांगलं होतं म्हणून नाही. दादासाहेब, आम्हाला ठाऊक आहे सिंदखेडला जाणार आहे स्वारी. सासूरवाडी आहे म्हणे, म्हणूनच इतक्या लगबगीने संपवलं. हो का? हे खरंय? नाही जी, म्हणजे जातो आहे पर धान्यांची आज्ञा आहे नव. तिकडच्या दाखल्या धान्यांच्या बाईसाहेब इथं आले त्या. तेव्हा सांगावं घेऊन जातो या. जाणार आणि त्याच पावली परत येणार आहे बा. साहेब, तलवार दाखवा. बघताय काय? तुमची तलवार दाखवा. पण दादासाहेब, आबासाहेबांनी तलवारीला हात लावायला मनाई केली. पाहायला मनाई नाही. तलवार पाहिली नाही तर बेचैनी होते. दाखवा तरी. दादासाहेब, आबासाहेबांच्या हुकमाची चुकून पायमल्ली होईल. हे तुम्हाला आवडत नाही हे विसरू नका.
दादासाहेब, आम्ही जे काही बोलतोय ते तुम्हाला ऐकू येत नाहीये असं आम्हाला वाटतंय. अहो, हे काय सिंदखेड मध्ये भाल्याची पारख अशीच करतात. तुमच्या इथं लोण्याच्या गोळ्यात लिपवत्यात का काय? शिंदखेडची रीत उजवीच म्हणायची. एक तर आलेल्या पाहुण्याची घोडमी काढून घ्यायची आणि वरनं त्याला हे असं भाल्याचं तोरण बांधायचं. वेरूळवरनं सांगा घेऊन आलाय म्हण. हा माहित आहे ना. मग सांगावं काय असं विचारा की. ए ते हत्यार म्यान बंद कर आधी. नाही गडीत आल्यापासून तुला बघतो या. तुझी नजर सारखी इकडं तिकडं वर खाली नुसती भिंगरीवाणी भिरभिर 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 भिरभिरती. ए आता काय मुका झाला काय तू? अरे तू कोण, कुठला, कशा पायी इथं आला ह्याच्यावर आमचा विश्वास बसाय नको होय. नाही तर निघायचाच एखाद्या पाचशाचा नाही तर मोगल बादशाचा मुर्गा. आणि मग नाही नाही, मी वेरूळला शहाजीराजांच्या दिमतीला असतो या. जगदेवरावासनी सांगावं घेऊन आल तू. अरे मग सरळ नजर नाही यायचं. गडीत आल्यावर गोमाजी पानसंबळ कुठं आहेत हे विचारायचं. आणि त्यांनी काय एकदा पारख केली की काम आटपायचं आणि मग लगुलग निघायचं. इकडे तिकडे हुंगायचं नाही. समद कसं शिस्तीत. हे चौक्या पारे काय शोभेच्या दातावणी आहेत होय. चुकी झाली, पहिल्या डाव माफी करा. बरं जा. जी मी काय म्हणतो, अरे आता केलं ना माफ, जा की. नाही नाही तसं नव, ते गोमाजीराव कुठे भेटतील? आम्हीच आहे गोमाजी पानसंबळ. हा चला आता पाठ सरळ करा. हा दाखल्या धनेसनी आम्ही निरोप देतो. चला चला. काय वेरूळला मुक्कामाला थांबले आहेत? सांगा, पुढे सांगा. आमचे कान आतुरले आहेत. आणि काय आणि काय हिराजी, हा दाखल्या धनी काहीतरी विचारतायत तुला. हा आता नजर पुण्यांदा वळवू देऊ नको. ध्यान इकडे दे. जी. घोर घेऊ नका धनी, वेरूळच्या भोसल्यांकडे मुक्काम आहे. अरे पुण्यांदा तेच सांगतोयस गाड्या. मोर बोल की. गोमाजी, याच्याकडे साखरेची थैली असेल, ती कोणी काढून तर नाही घेतली ना? थैली नाही जी, थैली नव्हती. का रे? हा नाही नाही, थैली नव्हती. फक्त सांगावा दिला. म्हणजे बाळ मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा नाही सांगितलं? नाही. धनी मी विचारतो. नाही ह्याला सरळ भाषेत सांगितलेलं समजत नाही ना. हिराजी, हिराजी, हा तू वाड्यातच होतास ना? तुला काहीच ठाव नाही होय? नाही म्हणजे मला पहाऱ्यावर बसवलं होतं ना, आणि मी राणी साहेबांनी बघितलं पण नाही. अरे पर तू नाही बघितलंस? चंदी फंदी जनी बनी स्वाम्या गोम्या कोणतरी बघितलं असेल ना? नाही चंदी फंदी नाही, पण हा कानू होती. कानू बोलली बायले वसमल्या होत्या, वजन पार दमल्या होत्या. एवढंच काही तुम्ही ऐकलं बघा. हा गोमाजी, तो माणूस लय कामाचा आहे. नाव काय तुझं? हिराजी. हा हिराजी, हे घे आमच्याकडनं बक्षीस तुला. अरे तुझ्या शब्दांनी आम्हाला आभाळा एवढा आनंद झालाय. गोमाजी जी, ही खबर आम्ही दादासाहेबांना सांगून येतो आणि रेणुका मातेजवळ साखरा ठेवून येतो. तुम्ही याला हात ओले केल्याशिवाय आणि तोंड गोड केल्याशिवाय सोडू नका. हा येतो. जी धनी. चला. हा आता दाखल्या धन्यांची जात नाही म्हणली हो काय. चला. जिजा
आम्हाला माहिती आहे तुम्ही जाग्या झाला आहात. चला उठा आता. तुम्हाला सुद्धा पहाटे आवरून तयार होण्याची सवय करून घ्यायला हवी आता. अहो सासरी गेल्यावर असं सूर्य उगवल्यावर उठून चालणार नाही. चला उठा. आहो तुम्ही पण झोपा ना इथेच. सासरी गेल्यावर असाच आठवत राहिला मला. आहो झोपा ना. थोरले बाई, तुम्हाला जाऊबाईंबद्दल काही वार्ता आली आहे का? कोण बिबाबाईंबद्दल बोलताय? हो. नाही हो, पण कालच आमचा विषय झाला होता. तुम्हाला काही कळलंय का? हसत मुखाने आला आहात म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. काहीतरी आनंदाची वार्ता आहे एवढंच आमच्या कानावर आलं, म्हणून तर तुम्हाला विचारायला आलो. तुम्हालाच खरी माहिती असणार. आम्हालाच? अहो कशी काय? अहो बाई ओथंबल्यासारख्या झाल्या आहेत, ओझ्याने दबून गेल्या आहेत असं सांगावा आलाय वेरूळहून. वेरूळ? कसं काय? कोणी आणला? कुणीतरी हिराजी म्हणून आहेत. मुऱ्याची लेक मी, शितोळ्यांची सून, गोदावरीच्या कपाळावर हिराजींची खूप. उमाबाई ना अगदी जिजांसारख्या आहेत बघा. थोर पण काही येत नाही. अहो एवढी मोठी वार्ता पण रिकाम्या हाती का पाठवतात? जिजा चला, शिस्त म्हणजे शिस्त. अहो मोरेबाई, अहो शितोळेबाई. मला काय म्हणला जी? नाही नाही, शितोळ्यांच्या सुनेला. भरधनी आलेत म्हणे तुमचे. काय? कोण? कुठं? आणि काय सांगावा नाही आला तो? अगं हो हो हो. आधी एका प्रश्नाचं उत्तर तरी देऊ दे आम्हाला, मग दुसरा प्रश्न विचार. जिजाका, तुम्ही पर ना उगा थट्टा करता बघा माझी. वा ग वा. म्हणजे तुझं कुंकू आलं, तुझे धनी आले आणि आम्ही तुला इथपर्यंत धावत सांगायला आलो. वर आमच्यावरच बोलला. म्हणजे खरं सांगतायसा जिजाका? अगं हो हो हो. वेरुळावरून वार्ता घेऊन आलाय. पण आम्हाला माहितीये ही वार्ता बिरता सगळा बहाणा आहे. आपल्या डोरल्याला बघायला आलाय. अगं चल आता, नाहीतर इथेच लाजत बसशील तर इथपर्यंत येणार नाहीत ते. चला. जी. असं काय झालं बघाय? तुला काय सजा दिली काय? नाहीतर काय. हा, अहो शिळीच्या पोड्यात गवात टाकायचं आणि मोहर वाघ फिरवायचा, ही काय रीत झाली होय? गड्या एक उकल होईना झाली, आणि उकल झाल्याशिवाय योग गोमाजी काही निवांत बसत नाही. कंची उकल? मला एक सांग, तू शहाजीराजांच्या दिमतीला असतोय ना? होय जी. मग सांगावं द्यायला तुलाच का धाडला? नाही म्हणजे येरूळ मध्ये काय माणसांचा दुकाळ पडलाय वय? अंग त्याच्या. अरे लाजतोय का? अरे बोल घाडा घाडा. अहो तुम्हाला सांगतो, आमचं धनी आणि बाईसाहेब म्हणजे अगदी देव माणूस आहेत बघा. हा, अहो बाईसाहेबांनी स्वतः रांधलं आणि स्वतःच्या हातानं मला राजांसंग वाढलं आणि कामगिरी देऊन मला इकडे पाठवलं. हा, भाळी टिळा कुणाचा लावतो? घृष्णेश्वराचा. का? त्याला जाऊन सांग
की माझ्या डोक्यात गंगा उलटी वाहतीये, तिला सरळ करा म्हणून. का काही चुकलं का माझं? मग काय तर, अरे तुला विचारलं काय, तू सांगतोय काय? तुला विचारलं तुलाच का धाडलं, तर तू काय सांगतोय यांनी वाढलं त्यांनी रांधलं आणि मला इथं धाडलं. अरे तुलाच का धाडलं, इथं सांगावं घेऊन तुलाच का धाडलं? ते माझी सासूरवाडी हायची म्हणून मला धान्याने धाड. अंग त्याच्या म्हणून एवढा लाजतोय वय. मग गडीत काय सासरा शोधत होता का सासू? मुरल्याला हाड असतंय ना, त्याला कसं ताळ्यावर आणायचं हे गोमाजीला चांगलंच ठाऊक. हा आता पण तुम्ही तर आमचं जावयच निघालात, आता जावयाला गोडीने विचारावंच लागतंय की. हे असं गोडीने विचार नसतंय वे. हा, शिकार केल्यावर नुसतं गोल 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 फिरतायसा ते. अरे शिकार खेळायची सवय आहे. खेळायची का खेळवायची? हा, नुसतं झुलवून झुलवून टाकले असं ते. धड खाऊन बी देनसा आणि धड उठून बी देनसा. अरे तुला काय तलवारीच्या धारावर धरलंय वय? मी आपलं मायेने विचारतोय, प्रेमाने विचारतोय, पण तू काय सुगावाच लागू दे. घ्या बघ, या काय डंका नाही भेटणार. सांग, अरे खंची सासूरवाडी तुझी? अवघो माझीराव, तुमच्या डोसक्यात सुभ्याच्या चिंतेचं रान पेटलेलं असतंय. हा, उगाच लवळ्याची चौकशी कशा पाय करताय असं? लवाळ्यापासून वडापर्यंत समधीकडे गोमाजीची नजर असते. हा, जेवा. खावा. गोदाताई, तू आता अजून पाहिलं नाहीस तर तुला कसं कळेल तुझा नवरा कसा दिसतो ते? अगो बघ, वर तरी बघ. नग बाई, मी आज जातीच कशी? अगं गोदाताई, तू पण ना. बघ, तुझ्यापेक्षा चांगला उंच आहे की गो. आणि रुबाब तर बघ, आपल्या गोमाजी काकांसमोर अजून टिकलाय. म्हणजे बघ. या चहा उचला. हा गस काय सांगावं द्यायचंय का तुझ्या सासूरवाडी? अरे बोल, कुठल्या घरची असतो री? अगा फुलला तरवडू तरवडू सोन्या परीस सवाई. अगा आला शिंदखेडी शिंदखेडच्या मोऱ्यांचा जावई. मोरे? सिंदखेडची मोरे? अरे म्हणजे तुझी अस्तुरी कोण? गंगे परीस निर्मळ अशी माझी अस्तुरी गोदावरी. चला येतो मी. काय बोलावं तुझ्या नशिबात, गंगे परीस निर्मळ होती रे. पर हशमांनी उचलून नेलेलं कळलं तरी बी असाच बोलशील का? ओ शिलेदार,
हो, तुम्ही काम पुरं न करताच निघालात की? नाही जी, सांगावा द्यायचा होता देव दिला म्हणून तर चाललोय ना. तेवढंच होतं? नाही पर आता तुम्हासनी कसं सांगावं ते. बघा तुमची कारभारीण बघा, नीट बघताही आलं नाही आणि बोलताही आलं नाही, म्हणून आम्हीच आलो. अगं गोदाताई, आता तरी बघ ना. जिजाका, गोदाताई, अगं आता तरी बघ ना. अगं जा की आता, हवं तर खंड्याला घेऊन जा. इथं तर कुणी बी दिसत नाही. तुला खंड्या दिसत नाहीये का? खंड्या? हो, मग आपण त्याला पण घेऊन जाऊ. गोदाताई, गोदाताई, गोदाताई. अगं गोदाताई, ते रीतीचं नाही ना जी, म्हणून लाजले असत्या. त्यांनासनी एक निरोप द्याल का? त्यांनासनी सांगा मोर्चा वक्ताला आल्यावर नक्की घेऊन जाऊ त्यांनासनी. आणि हे असं लपून छपून नाही, वाजत गाजत घेऊन जाऊ. येतो. या सावकाश. आमच्या आत्याबाई तुमच्यामुळे आम्हाला बोल लावणार आहेत, हे लक्षात राहू द्या. बोल कशाला लावतील? एवढ्या ऐत्या वेळी येऊन सुद्धा अगदी चारी ठाव पुरण इतकं दिलं. तहान लाडू दिले, भूक लाडू सुद्धा दिले. जणू काही लहान मुलंच आमच्या बरोबर. चुकून बोलून गेलात, असं मनाला लावून घेऊ नका. मुद्दाम नाही बोललात. खरं सांगू, तुम्ही दिलेलं सगळं तसंच राहील. आणि जेव्हा आम्ही सिंदखेडच्या गडीत जाऊ ना, तेव्हा सगळ्यांना असंच वाटेल, म्हणजे समज हाच होणार ना की बाळ आलं. हे बघा, कोणाचा काय समज व्हायचा आहे ना ते होऊ देत, ते बाजूला ठेवा. पण मला असं वाटतं, तुम्ही स्वतःच तुमच्या कारभाऱ्यांना जे सांगण्याचा हट्ट धरलाय ना, त्याबद्दल परत एकदा विचार करा. तुम्ही आमच्या आत्याबाईंना सांगितलं ना, तर त्या वार्ताही देतील आणि धीर सुद्धा देऊ शकतील. नाही, आमचा विचार झालाय, म्हणूनच तर आम्ही तातडीनं निघालोय. बरं, ठीक आहे, पण स्वतःची मात्र काळजी घ्या. पुढच्या वेळेला अशा दिसता कामा नये. इथं आमच्याबद्दल काही चर्चा होणार नाही याची काळजी घ्याल ना उमाबाई? खात्री बाळगा.
तुझ्या कुंकवाला माघारी बोलवलं आणि तू अशी काय ग एक शब्द न बोलता पळून आलीस? बोल की आम्ही कुणाशी बोलतोय? जिजाका माझ्यातलं अवसानच कळालं बघा. माझ्यात नाही तेवढा धीर. शबूत काय त्यांच्याकडे नजर बी उचलून बघायची परवानगी नाही. अगं बायको आहेस ना, मग परवानगी कोणाची हवी आहे? नशिबाची. हे बघ गोदाताई, उगीच काही बोलू नकोस. नशीब कशी तुला परवानगी देईल? ते काय तुला मुजरा करून सांगेल की आता बघ इथे? नाही तसं नाही जिजाका. मग कसं गोदाताई? मला हशमानी पळून नेल तर ते समजल्यावर बी जर न्यायला आला तरच मी वाटलंच. सगळी चूक आमचीच होती गोदाताई. आम्ही सुद्धा त्या क्षणी थिजून गेलो होतो. खर तर खंड सुद्धा तिथे होता आणि आम्हाला स्वार होता येत असतं ना तर आम्ही त्यांचा पाठलाग करून तुला नेऊच दिलं नसतं. आम्हाला तलवार चालवता येते ठाऊक आहे ना तुला? चांगलाच वार केला असता. काय बोलतायसा तुम्ही? तुम्ही किती लहान आणि हे कसले? नाही असलं काय मनात बी आणू नका. गोदाताई, पराक्रमाचा वयाशी काय संबंध? इथं आहात दोघी काय गे? केडसुणी काय आपण अंगण झाडणार आहे? आणि तुमचं का आवरलं नाही अजून जिजा? तेव्हा ना आवरून दूध प्यायला हवं होतं तुम्ही. चला ताबडतोब. रागानं बापाचं तोंड बघायचं नाही का काय? आम्ही कशाला रागू? आम्ही काही दूधखुळे नाही. शरीफजी थळा घेऊन आले तेव्हा सुद्धा तुम्ही मम्माजीकडे बघून बोललात. आमच्याकडे बघण्याचं टाळलंच. हे काय मी टिपलं नाही असं वाटतं? राग नाही पण रुसला आहात. त्यावेळी आम्ही तुमचं ऐकून घेतलं नाही म्हणून रुसला आहात. ठाऊक आहे आम्हाला. नाही म्हणजे आमचंच चुकलंच. हा पण प्रत्येक वेळी आपल्याला उलगडून सांगता येतच असं नाही हे ध्यानी ठेवा. त्यामुळे बोट ठेवल अशी हरकतच करायची नाही. म्हणजे उलगडून सांगण्याचा सवालच येणार नाही. काय? ध्यानात राहील. चला आता आंघोळ न्याहारी करून देवघरात या. पोरग तिखट आहे, त्याला मायेनच सांभाळायला हवं. दादासाहेब बघा, लाजेने कशी मान खाली जाते की परत वर येतच नाही. कसं आहे, याची जशी करणी तशी त्याची मान असते बघा. त्या रंगा पाटलाचं उभं शेत कापून नेलं म्हणून त्याला माफी दिली होती महाराजांनी. हा, त्यानं चारा दिला की नाही? अहो नुसताच दिला, उशीर केला म्हणून मुदलात भर घालून दिला. आम्ही काय त्यांच्या मानगुटीवर तरवार लावली होती का? च्या ज्ञानातून पण तुम्ही बाहेर नव्हती काढली, नुसती समोर ठेवली आणि गडी गारत. कारण त्यांना ठाऊक आहे आपल्याकडे नाही ती सोंग करून काय उपयोग नाही. आपण काय महाराज नाही ना. दादासाहेब, महाराज चिडले, आता तुमचं काय खरं नाही. आमचं खरं नाही का महाराजांचं खरं नाही? काय नाही, आत्ताच कोठडीतनं बाहेर आल्यात ना, परत जायचं कोठडीमध्ये.
त्यात अजून तलवारीला हात लावायचा परवाना पण नाही. हो, डोळे कोणाला दाखवताय? दबगुमान न्यारी करायची, डोळ्यात मावणार नाही या. डोळा खाली घ्या. गोदा थांब थांब. ठाकलेबाई साहेब, ते मी तयारी करायला जात होते. तुला दाराबाहेर थांबवलेलं कळत नाही का? तू आता इथे दाराबाहेर पण अजिबात थांबू नकोस. तुझ्यामुळे मधल्या बाईंचे बोल आम्हाला ऐकून घ्यावे लागतील. जा. नाही जी, म्हणजे बाकी काही नाही, पण मी आमचीचा का दर्दीशी तयारी करतो ना. यापुढे आम्ही आणि जिजा ही तयारी करू. तुझी सेवा तिकडे काय ती करून आली आहेस ना, इथे नको. तिकडे म्हणजे खानाच्या ठिकाणावर. हशम काय तुझी आरती करायला घेऊन गेले नव्हते ना? ठाकल्या बाईवर तुम्ही तरी विश्वास ठेवा. मी पवित्र आहे हो. तिकडे काय बी झालं नाही. उरल्या खाण्यांच्यामुळं अंगेवानी माघारी पाठवली. द्या म्या करते. तुला सरळ शब्दात सांगितलेलं कळत नाही का? निघून जा. जिजा इथे येण्यापूर्वी तू इथून निघून गेलेली पाहिजेस. आई रेणुके, हे सगळं तिला सांगायची वेळ आमच्यावर का आली? का? कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी वेड शंभो मज कोण तारी. संभाजी मंबाजी खेळोजे कुठे आहेत? हे काय आलोच. पूजा संपत आली, न्यारी करत होतो. आम्ही गुन्ह्यासारखे पळून आलो नाही. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मग्न नको, तीव्रे तपेती नको, काळाचे मय मानसी धरू नको, दृष्टासी शंभू नको, ज्याची या स्वर्णे परीत करती तो शंभू सोडू नको. इति श्री शिवस्तुती. विठोजी, सगळ्या गोकुळानं एकत्र सूर धरला की काय नाद निर्माण होतो बघा. होय दादासाहेब. या संभाजी, आम्ही काय म्हटलं ते उमगलं का? हा एकत्र सूर होताना तो कायम तसाच राहू द्या. एकीत बळ असतं. 50 लाठ्या एकत्र असल्या की कुणालाही तोडता येत नाही, पण हेच त्या वेगवेगळ्या असल्या की कुणीही तोडू शकतं. तेव्हा तुम्ही एकत्र राहा. स्वार्थापायी भावंडांची वैर करणं
ही आपली रीत नाही, शहाजाद्यांची रीत आहे. तेव्हा तुम्ही एकत्रच राहा. काय? हो आबासाहेब. धनी, धनी, माफी असावी धनी. ज्या अर्थी डोळा लागलेला असताना आवाज दिलाय त्या अर्थी तेवढंच महत्वाचं काम असणार. बोला. वर्दी आली खाशी हाय. बोला. वजीर आलमानचा फर्जंद फत्तेखान येणार आहेत म्हणे. का? आता काय नवीन? बरं ठीक आहे, विठूजीनं सांगा, कारभाऱ्यांना जातीनं स्वागताची तयारी करायला सांगा. सगळ्या मानकऱ्यांना त्यावेळी सदरेवर हजर राहायला सांगा. आणि हो, थोरल्या बाईंना मुतपाकात पण वर्दी द्या. या. एवढी कसली गडबड? अरे वजीर आलमचा पोरगा येतोय, तुम्ही पटापटा हात चालव, नजर उचलू नकस. आणि काय होईल नजर उचलली तर? काय होईल? अरे 30 नजर तुझ्या मुंडक्या सहित धडाईगळी होईल. अरे देवा. हा, अरे त्यांचा शिरस्ता असतोय त्यो. कुणी बी त्यांच्या नजरेला नजर मिळवत नसतंय. आपलं राज बी. हे बघा, फणा उगारून राहू नका. नख घासून चालणार नाही, तेव्हा मान खालीच ठेवा आणि त्याच्यात नजरेत येऊ नका. आपलं वेगळं, त्यांचं वेगळं. तो वजीर आझमचा मुलगा आहे. मग 5 बोट वर्षभर आमरसात बुडालेली असतात. असे ना, आपण बोट ठेवता येईल असं काहीही वागू नका. वरचे जितके चांगले असतात तितकेच हलक्या कानाचे असतात. त्याने एकाचं 2 करून बापाला सांगितलं तर लगेच त्याच्याकडून बोरू कुरकुरू लागेल आणि फरमान निघल. काय? खुशामदीन खुशामदीन. वेरूळ में हमारे आने की कोई खुशी नहीं है, बल्कि हर तरफ मायूसी ही मायूसी है. नहीं नहीं, आपने हमें मेहमान नवाजी अदा करने का मौका दिया है. बड़ी खुशी की बात है. आइए, पधारिए. जी चलिए. बादशाह सलामत निजाम शाह तथा वजीर आजम मलिक अमर का परचम बुलंद रहे. बुलंद रहे, बुलंद रहे. बुलंद रहे. जी तशरीफ रखिए. आपने तो कहा था आपको मेहमान नवाजी का मौका मिला है. जी बिल्कुल सही है, लेकिन यहाँ न कोई जश्न है जी आप कुछ फरमा रहे थे.
यही कि वजीर आजम का फर्जन खुद आपको त्योहार का न्योता देने आया है. पण इतक्यात ईद आहे. नाही ते त्योहाराचं बोलावणं म्हणाले. सही सुना है. आपके वजीर आजम यानी हमारे अब्बा जान ने होली के त्योहार पर आपके परिवार को दावत दी है. ये उनका बड़प्पन है. हम जरूर आएंगे. ये आपकी खिदमत में. विठूजी, सगळ्यांना निरोपाची भेटी द्या.